स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। जालना जिल्ह्यामध्ये विशेष करून परतूर मतदारसंघामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर इंग्रजी शाळांना मान्यता देण्यात आलेली आहे। परतूर शहरामध्ये किड्स ओल्ड इंग्लिश स्कूल याला मान्यता देण्यात आली। मुलं मुली शिकल्या पाहिजेत याच्यासाठी ही शाळा दिली। मात्र या शाळेमध्ये अतिरेकी तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं। या शाळेमध्ये स्नेहसंमेलन झालं आणि या संमेलनामध्ये सर तन से जुदा हे गाणं लावलं। या गाण्याला अलाहाबाद हायकोर्टानं स्थगिती दिलेली आहे। हे गाणं वाजवता येणार नाही। सर तन से जुदा म्हणजे काय? मुंडके छाटा। हे गाणं वाजवलं। हे गाणं वाजवत असताना पाकिस्तानमधला अतिरेकी मुमताज कादरी याचा व्हिडिओ दाखवला, त्याचा आदर्श दाखवला आणि मुंडके तोडा अशा प्रकारचं हे गाणं होतं। हायकोर्टाची स्थगिती असताना हे गाणं वाजवलं। सगळ्या विद्यार्थ्यांना अतिरेक्यांचे कपडे घातले, सगळा पोशाख अतिरेक्यांचा। अतिरेक्यांच्या हातात जशा तलवारी असतात अशा विद्यार्थ्यांच्या हातात तलवारी दिल्या आणि या संस्थेमध्ये अशा प्रकारचं अतिरेकी बनवण्याचं कार्य चालतं। याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। या संस्थेच्या अध्यक्षावर आणि संचालक मंडळावर मोका लागला पाहिजे। हेडमास्तर आणि शिक्षकावर मोका लागला पाहिजे। विद्यार्थ्यांना तुम्ही काय प्रशिक्षण देऊ लागले? मुंडके छाटा। हे भारतात चालणार नाही। असे अतिरेकी बनवणाऱ्या संस्थेच्या संचालक मंडळाने शिक्षकावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल केला पाहिजे आणि यांना वर्षभर किमान जेलमध्ये डांबलं पाहिजे। अशा प्रकारची मागणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी केलेली आहे। ही मागणी शिक्षण मंत्र्याकडे केलेली आहे, जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी केलेली आहे, जिल्हा पोलीस प्रमुखांना पत्र दिलेलं आहे, SP कलेक्टर आणि CO सगळ्यांकडे तक्रार केली। यांच्यावर मोका लावा आणि इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे आणि अशा प्रकारचं शिक्षणाच्या नावाखाली अतिरेकी तयार करण्याचं काम जर कोणी करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। अशा प्रकारची माझी मागणी आहे। मी विधानसभेमध्ये आजच तारांकित प्रश्न पाठवलेला आहे, लक्षवेधी पाठवलेली आहे। विधानसभेमध्ये याची चर्चा करू आणि यांच्यावर सगळ्यावर कठोरात कठोर कारवाई करू।